राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज शहर अध्यक्षपदी सौ फरीदा कुडचीकर यांची निवड जाहीर। मिरज प्रतिनिधी येथील सौ फरीदा जावेद कडचीकर यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी मिरज शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली। इद्रिसभाई नायकवडी अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष यांच्या व पद्माकर जगदाळे सर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हा यांच्या शिफारशीनुसार सौ राधिका मिलिंद धारगे अध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हा यांनी कुडचीकर यांची मिरज शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली। यावेळी जमीलभाई बागवान जिल्हा कार्याध्यक्ष, सौ आयेशा शेख महिला जिल्हा कार्याध्यक्ष, नितीन चव्हाण अध्यक्ष सांगली शहर, अमित सन्नके अध्यक्ष मिरज शहर याच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। आज आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब, तसेच आमच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या आदेशान्वये आज आम्ही मिरज शहर अध्यक्षपदी फरीदाताई कुडचीकर यांची निवड केलेली आहे। तर या निवडीसाठी आमच्या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे अल्पसंख्याकांचे प्रदेशाध्यक्ष माननीय इद्रिसभाई नायकवडी, आमचे जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे साहेब, तसेच कार्याध्यक्ष जमीलभाई बागवान, मिरज शहराध्यक्ष अमितदादा सन्नके, सांगली शहराध्यक्ष नितीनदादा चव्हाण या सर्वांच्या मार्गदर्शनाने आज आम्ही त्यांची निवड केलेली आहे। तर भाभींचं काम या भागात चांगलं आहे। त्या भाभी या सर्व महिलांच्यापर्यंत शासकीय ज्या काही योजना असतील, महिलांच्या बाबतीत काही अडीअडचणी असतील तर त्या नेहमीच त्या महिलांच्या कामात व्यस्त असतात। तर त्यांच्या सर्व या कामाचा आढावा घेऊन आम्ही आज त्यांना मिरज शहर अध्यक्षपदी म्हणून निवड केलेली आहे। तर त्यांनी आमच्या पक्षाचं काम हे सर्व समाजातील महिलांपर्यंत पोहोचवून तळागाळातील महिलांना आमच्या पक्षाची जी काही ध्येय धोरणे असतील ती पोहोचवण्याचा त्या नक्कीच प्रयत्न करतील अशी आम्हाला आशा आहे। तसेच आमच्या पक्षातील सर्वच महिला पदाधिकारी आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि मिरज शहरातून मोठं संघटन त्यांनी करतील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो। आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका। आपल्या